चविष्ट, मौसूद आणि परफेक्ट प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी महत्त्वाचे असते ते माप आणि स्टेप्स. कोणत्याही स्टेपला काय ऍड करावे, किती प्रमाणात ऍड करावे हे महत्त्वाचे आहे. या प्रसादाला बनवायला ज्या वस्तू असतात त्या सारख्याच असतात. जवळपास सगळ्यांना माहिती असतं की फक्त साखर, तूप, रवा एवढं असलं तरी प्रसाद तयार होतो, परंतु त्याचं अचूक माप आणि ती बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. त्यानुसार जो प्रसादाचा शिरा आहे किंवा कुठलाही पदार्थ आहे त्याच्या चवीमध्ये बदल होत असतो. तर एकच मापाची वाटी किंवा कपाने आपण मेजरमेंट करणार आहोत. इथे मी 125 ml चा हा कप आहे. तर या कपाने मी सगळं मोजून घेतलेलं आहे. याच कपाने मी साखर घेतली आहे 1 कप, 1 कप रवा घेतला आहे आणि सेम 1 कप तूप घेतलेलं आहे. त्यानंतर इथे काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, वेलदोडे घेतलेले आहेत आणि 1 केळी घेतली आहे. केळी ऑप्शनल आहे, तुम्हाला असेल तुमच्याकडे तर तुम्ही ऍड करू शकता. यानंतर आपल्याला रवा कसा लागणार आहे ते बघायचं आहे. तर बघा इथे हा जाड रवा आहे जो की आपल्याला हा नाही घ्यायचा. यानंतर इथे मी घेतलेला आहे हा बारीक रवा आहे, तर हाच रवा आपल्याला घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे हा रवा नसेल आणि जाड रवा असेल तर तुम्ही थोडं मिक्सरला लावून घ्या, ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या, पण जास्तच बारीक नाही करायचं, नाही तर मग पिठासारखा गोळा तयार होईल. तर बारीक रवा होईल इतपत ते मिक्सरला फिरवा. सर्वप्रथम इथे गॅस पेटवून जाड गुळाची कढई किंवा पॅन घ्यायचा आहे. आता इथे हे जे तूप आहे ते आपल्याला अर्धच घ्यायचंय, अर्ध उरवून ठेवायचे. त्याचं नंतर काय करायचं ते मी सांगते पुढे. ड्रायफ्रुट्स होते ते मी 1 मिनिटासाठी इथे तळून घेतले. ते 1 मिनिटात ते बऱ्यापैकी छान तळले गेलेले आहेत. आता या तुपात आपण रवा ऍड करू. गॅस अगदी बारीक असू द्या. रवा 1 मिनिट भाजायचा आहे. बरोबर 1 मिनिट भाजला गेला की त्यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत. बघा तुम्ही ते. बरोबर 1 मिनिटानंतर आपल्याला इथे बेसन पीठ टाकायचं आहे. याने प्रसादाला खूप छान बाइंडिंग येते, तो मोकळा मोकळा होतो आणि चवदार लागतो. या स्टेजला बेसन पीठ टाकल्यामुळे बेसन पीठही छान भाजलं जातं आणि त्याचा कलरही छान येतो प्रसादाचा. हा प्रसाद मीडियम टू लो गॅसवरती 10 मिनिटं तरी छान भाजायचा आहे. म्हणजे एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही प्रसाद बनवून बघा. एका बाजूला एका गॅसवरती इथे मी ज्या कपाने मेजरमेंट घेतलेलं होतं त्याच कपाने 1 कप पाणी घेतलंय आणि 1 कप दूध घ्यायचं आहे. आता मी इथे काही केशराच्या काड्याही टाकते. हे छान उकळून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, ही जी केळी आहे ही बारीक कापून घे. काही ड्रायफ्रुट्स पण आहेत ते पण बारीक करून घेऊ. स्टेजला आपल्याला इथे ही केळी थोडीच टाकली आणि हे ड्रायफ्रुट्स आपल्याला टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून केळी पण त्यात छानपैकी मॅश होईल. एका साईडला आपलं पाणी पण गरम झालेलं आहे तिकडे आणि उकळत आहे आणि इथे छानपैकी रवा पण भारीपैकी भाजला गेलेला आहे. बघा आता हे पाणी इथे आपण सांभाळून टाकायचं आहे. ते सर्व दूध आणि पाणी याचं मिश्रण यामध्ये मिक्स करायचं आहे. छानपैकी सगळं शोषून घेतलं आहे रव्याने. आता यामध्ये आपण साखर ऍड करूयात आणि पुन्हा छान असं चाळून घेऊयात.
मी सांगितलं होतं तुम्हाला की आपण तूप पुरवून ठेवणार आहोत, ते तूप आता आपल्याला या स्टेजला टाकायचं आहे. बघा अगदी मस्त असा हा प्रसादाचा शिरा तयार आहे. छान. आपण याला 2 मिनिटं वाफ काढायची, फक्त झाकून ठेवूया त्याला 2 मिनिटं आणि मग तयार आहे आपला प्रसादाचा शिरा. आपण ही वेलदोड्याची पूड टाकत आहोत, याने छान स्मेल येईल आणि टेस्टी येईल. छान चाळून घेऊया. मस्त लुसलुशीत आपला तयार आहे प्रसादाचा शिरा. नक्की एकदा करून बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि काही सजेशन असेल तर मला कमेंट करा. थँक्यू. धन्यवाद. असा प्रसादाचा शिरा बनवायचा असेल तर त्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तर तिथे जाऊन नक्कीच चेक करा आणि एकदा नक्की बनवून बघा.